आपण डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज पाहिलेला आहे. डायमेन्शन फिजिकल क्वांटिटीचं कसं फाइंड आउट करायचं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण काय करणार आहोत, लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस पाहणार आहोत. त्यातील पहिलं आहे द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनल कॉन्स्टंट. इट इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट ओनली. इट कॅन नॉट मेजर्ड विथ द हेल्प ऑफ ए डायमेन्शनल ॲनालिसिस. मग डायमेन्शनलेस कॉन्स्टंट जो इक्वेशन मध्ये असतो त्याची व्हॅल्यू आपल्याला फक्त एक्सपेरिमेंटने फाइंड आउट करता येते. मग डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून फाइंड आउट करता येते का? नाही करता येत. नंतरचं सेकंड यूज आहे. तर सेकंड यूज काय, डायमेन्शनल ॲनालिसिस कॅन नॉट बी यूज टू डिराइव द रिलेशन्स इन्व्हॉल्विंग trigonometric equations, exponential and logarithmic functions because these functions are dimensionless. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असन, एक्सपोनेन्शियल फंक्शन असन, लॉगॅरिथमिक फंक्शन असन, तर हे फंक्शन असलेले डेरिवेशन आपल्याला डायमेन्शनली डिराइव्ह करता येत नाही, कारण ते फंक्शन कसे आहेत, डायमेन्शनलेस आहेत. नंतरचा यूज आहे कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. जर इक्वेशन मध्ये असतात म्हणजे दिस मेथड इज नॉट युजफुल इफ द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इज डायमेन्शन, इट इज ए डायमेन्शनलेस, नॉट ए डायमेन्शनलेस. डायमेन्शनलेस नसेल कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी, देन डायमेन्शनल ॲनालिसिस इज नॉट युजफुल. फॉर एक्झाम्पल आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Gravitational force, it is directly proportional to the product of masses and inversely proportional to the square of distance between them. That is, we see this force, that is F is proportional to m1 m2 upon काय आहे r square. मग therefore equation काय लिहिता येईल आपल्याला, F equal to capital G into m1 m2 upon r square. Here capital G is a here constant of proportionality and it has a dimension. It is not a dimension. म्हणजे डायमेन्शनलेस नाहीये, म्हणजे डायमेन्शन आहे त्याला. म्हणजे आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करता येतो का, हे मेथडसाठी नाही करता येते. म्हणजे ज्यावेळेस कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी डायमेन्शनलेस नसेल त्यावेळेस ही डायमेन्शनल ॲनालिसिस मेथड इज नॉट युजफुल. नंतरचं आहे पुढचं लिमिट आहे इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन, इट कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन. जर काही मोर टर्म असेल एखाद्या इक्वेशन मध्ये तर आपल्याला त्याचं प्रेझेन्स काय, इट इज नॉट पॉसिबल अबाउट देअर प्रेझेन्स. मग त्याचं प्रेझेन्स असेल तर आपल्याला ते काय डायमेन्शनने काय करता येत नाही, फाइंड आउट करता येत नाही. फॉर एक्झाम्पल आपण जर इक्वेशन पाहिलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन एस इक्वल टू काय 1/2 AT स्क्वेअर. आणि हे इक्वेशन कसं आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे, कारण प्रत्येक टर्मचं डायमेन्शन हे काय येतं, सेम येतं. मग आता कंप्लीट इक्वेशन काय आहे, कंप्लीट इक्वेशन इज एस इक्वल टू ut प्लस 1/2 AT स्क्वेअर. मग हे कंप्लीट इक्वेशन आहे. मग त्याचं प्रेझेन्स आपल्याला ut ही प्रेझेन्स टर्म आहे, मग ते डायमेन्शनली फाइंड आउट करता येतं का, नाही करता येत. म्हणजे मग डायमेन्शनल ॲनालिसिसचे हे काय आहेत, लिमिट आहे. म्हणजे पहिलं काय आहे, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आपल्याला फक्त काय एक्सपेरिमेंटनेच फाइंड आउट करता येतं. आणि ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन असेल तर ते डायमेन्शनली आपल्याला डिराइव्ह करता येत नाही, कारण हे जे फंक्शन्स आहेत ते डायमेन्शनलेस आहे. आणखी थर्ड कोणतं पाहिलं आपण, जर कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी जर डायमेन्शनलेस नसेल तर मग ही डायमेन्शनल ॲनालिसिस मेथड काय युजफुल नाहीये. आणि नंतरचं आहे इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म ऑफ द सेम डायमेन्शन, इट इज नॉट पॉसिबल अबाउट देअर प्रेझेन्स. मग त्याचं आपण हे एक्झाम्पल पाहिलं. सपोज डिस्प्लेसमेंट इक्वल टू काय 1/2 AT स्क्वेअर हे डायमेन्शनली करेक्ट आहे.
आणि त्या कम्प्लीट इक्वेशन जर आपण घेतलं S इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर, तर याचं प्रेझेन्स आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसने फाइंड आउट करता येत नाही, म्हणजे त्याचे लिमिटेशन्स आहेत. तर आता आपल्याला आता आपण एरर्स इन मेजरमेंट पाहू. तर त्यातील एरर्स म्हणजे काय? फॉल्टी मेजरमेंट. फॉल्टी मेजरमेंट इन ए फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज ए एरर. Errors are of two types, that is systematic errors and random errors. या टू टाइप्स एरर्सचे आहेत. तर सिस्टमॅटिक एरर्स आपण अगोदर पाहू. सिस्टमॅटिक एरर्स आर इंट्रोड्यूस ड्यू टू द इन्व्हॉल्विंग inaccuracy in the observations and measurement process. Systematic errors are introduced due to the faulty use of a instrument. Also, it is introduced due to the carelessness of a observer. These are the systematic errors introduced. These are the sources of a systematic error. Also, the incorrect technique in a experiment, and this is also the sources of a systematic error. तर सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर आपण पाहू. त्यातील पहिला आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. दिस टाइप ऑफ एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू द यूज ऑफ ए फॉल्टी इंस्ट्रूमेंट. फॉल्टी इंस्ट्रूमेंट that is in calibration of a faulty instrument. Such a type of errors are called as a instrumental error. These are the instrumental error. For example, if zero is not calibrated at a proper place, then zero leveling is a systematic error. For example, in a thermometer, zero is not graduated at a proper place, then the error arises in each measurement is the systematic error. Also, in the balance in the laboratory, if its pointer is not at a zero, even when load is not attached to it, म्हणजे कोणताही लोड आपण अटॅच केला नाही बॅलन्स वरती, तर मग तरी सुद्धा काय झिरो दाखवत नसेल, तर मग त्या प्रत्येक मेजरमेंट मध्ये काय राहणार आहे? एरर येणार. आणि ती एरर म्हणजे कोणत्या टाईपचं राहणार आहे? सिस्टमॅटिक एरर नाही. नंतर आणखीन एक्झाम्पल आपण जर घेतलं ॲमीटर. इफ ॲमीटर इट शो द 0.5 एम्पियर even if it is not connected in the circuit. सर्किटमध्ये आपण कनेक्ट केलेलं नसेल, म्हणजे करंट त्याच्यातून फ्लो होत नसेल सर्किटमधून, तरी सुद्धा काय ॲमीटर 0.5 एम्पियर एवढा करंट दाखवत असेल, तर मग प्रत्येक मेजरमेंटमध्ये काय राहणार आहे? एरर इंट्रोड्यूस होईल. आणि दॅट एरर इट इज कॉल्ड ॲज ए सिस्टमॅटिक. दॅट इज सिस्टमॅटिक मीन्स इन्स्ट्रुमेंटल एरर. मग हे इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. तर मग आता नंतरचा आहे मेन सोर्स ऑफ एरर काय राहणार आहे? एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंटल टेक्निक मध्ये जर परफेक्शन नसेल, तर त्यामुळे सुद्धा काय होते? एरर अराइज होते. म्हणजे दिस इज अराइज ड्यू टू द डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ ॲन इन्स्ट्रुमेंट. हिअर डिफेक्टिव्ह सेटिंग मुळे जे एरर अराइज होते, that error is called as a error due to imperfection in experimental technique. म्हणजे जरी आपण इन्स्ट्रुमेंट हे करेक्ट वापरलेलं असेल, तरी सुद्धा काय इनपरफेक्ट सेटिंग मुळे काय होणार आहे? एरर अराइज होईल मेजरमेंट मध्ये. मग याचं एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं, तर मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड इन ए ग्रॅज्युएटेड ट्यूब विल बी इनॲक्युरेट due to that is the when that tube is not held that is the vertical. म्हणजे परफेक्ट व्हर्टिकल आपण जर ती ट्यूब हेल्ड केलेली नसेल, तर त्याच्या व्हॉल्यूम मध्ये काय येणार? व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड मध्ये एरर येणार. मग ती टाईपची एरर म्हणजे इनपरफेक्ट काय झालं? सेटिंग झालं. त्यामुळे ही एरर अराइज होते इनपरफेक्ट एक्सपेरिमेंटल टेक्निक. आणि नंतरचं काय आहे? ही जी एरर अराइज होते. नंतरचं थर्ड जे आहे मेन सोर्स म्हणजे पर्सनल एरर. मग ही जी एरर आहे पर्सन टू पर्सन काय होते? व्हॅरी होते. मग हिअर इट इज अराइज ड्यू टू द फॉल्ट ऑफ ए ऑब्झर्वर, बायस ऑफ ए ऑब्झर्वर,
carelessness while taking the measurement or observation. These errors are introduced, that is due to the skillness of a observer. ऑब्झर्वरच्या स्किलनेस नुसार काय ते एरर अराईज होतात आणि पर्सन टू पर्सन ह्या टाईपचे एरर काय होते व्हॅरी होते पर्सनल एरर. मी आता फॉल्ट ऑफ हे ऑब्झर्वर नुसार म्हणजे मग काय होणार आहे हे जे एरर्स आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं सिंपल पेंडुलमचा आपल्याला काय पिरियडिक टाइम काय करायचा मेजर करायचा. मग आता इथे आपण नंबर ऑफ ऑसिलेशन समजा 20 ऑसिलेशन घेतले आपण 20 ऑसिलेशन घेतले तर इथून स्टार्ट होणार ऑसिलेशन स्टार्ट व्हायचं आणि परत इथपर्यंत येणार आणि परत इथपर्यंत म्हणजे हे झालं 1 ऑसिलेशन. मग इथं काय ज्यावेळेस आपण हा बॉब आहे तो रिलीज करणार त्यावेळेस आपल्याला स्टॉप वॉच म्हणजे टायमिंग किती लागतो ते पाहावं लागतं स्टॉप वॉचमध्ये. ज्या पॉइंटला आपण रिलीज करणार ज्या इन्स्टंटला त्याच इन्स्टंटला स्टॉप वॉच काय झाला पाहिजे ऑन झाला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण इथे येणार त्यावेळेस पहिलं ऑसिलेशन पूर्ण होणार. असं 20 ऑसिलेशनसाठी आपण काय करणार आहे टाइम काढणार. मग ज्यावेळेस 20 ऑसिलेशन कंप्लीट होईल त्यावेळेस स्टॉप वॉच काय व्हायला पाहिजे ऑफ व्हायला पाहिजे. मग हे जे आहे टाइम आणि त्याला आपण 20ने ज्या आलेल्या टाइमला 20ने डिवाइड केल्यानंतर म्हणजे एका ऑसिलेशन साठीचा लागलेला टाइम मिळेल म्हणजे पिरियडिक टाइम मिळेल. मग हे काय येणार आहे त्याच्या स्किलनुसार काय राहणार आहे डिपेंड राहणार. परत नंतर आपल्याला लेंथ रुलरचा यूज करून लेंथ मेजर करायची असेल. मग लेंथ मेजर करायची असेल तर आपल्याला ती लेंथ जी आहे तर व्हर्टिकली डायरेक्टली आपल्याला अबोव काय आपण तसं मेजरमेंट करायला पाहिजे म्हणजे रुलरचं. आणि आपण जर समजा अँगलने पाहिलं तर ती लेंथ काय होऊ शकते चेंज होऊ शकते म्हणजेच मग काय येणार आहे त्याच्यात एरर येणार. मग पॅरलॅक्स मेथडनुसार म्हणजे त्यात एरर काय होईल इंट्रोड्यूस होईल. मग हे झालं पर्सनल एरर. मग ह्या ज्या आहेत सिस्टमॅटिक एरर्स आहेत. मग सिस्टमॅटिक एरर्स ह्या काय आहेत मिनिमाइज करता येतात आपल्याला इलिमिनेट करता येतात. मग आता इन्स्ट्रुमेंटल एरर कशी अवॉइड करता येईल आपल्याला जर फॉल्टी इन्स्ट्रुमेंट यूज केल्यामुळे ही एरर इंट्रोड्यूस होते तर मग काय करता येईल आपल्याला करेक्ट इन्स्ट्रुमेंट यूज करून आपण काय करू शकतो इन्स्ट्रुमेंटल एरर काय करू शकतो अवॉइड करू शकतो. नंतरचं हे इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. मग एक्सपेरिमेंटल टेक्निक म्हणजे एक्सपेरिमेंटल सेटअप आपण ॲक्युरेट करता येईल ते एक्सपेरिमेंटल सेटअप नोंद करून काय करता येईल एरर त्याची जी प्रोसिजर आहे ती नोंद करून आपण ह्या टाईपची एरर काय करू शकतो अवॉइड करू शकतो. आणि पर्सनल एरर म्हणजे स्किलफुलनेस केअरफुली जर आपण तो एक्सपेरिमेंट केला तर पर्सनल एरर सुद्धा आपल्याला काय करता येतं मिनिमाइज करता येते. मग हे झालं सिस्टमॅटिक एरर आहे. मग त्या प्रोसिजर आपण फॉलो केल्या तर आपल्याला सिस्टमॅटिक एरर काय करता येते मिनिमाइज करता येते. आणि नंतर दुसरं आहे रॅन्डम एरर. रॅन्डम एरर म्हणजे सिस्टमॅटिक एरर मिनिमाइज करण्यासाठी आपण जर सगळ्या प्रोसेस फॉलो केल्या तरी सुद्धा काय होतं एरर इंट्रोड्यूस होते. Such a type of errors are called as a random error. If we follow all procedures to minimize the systematic errors, taking also the carefully that we perform the experiment very carefully. Also there arise the errors. Such errors are called as a random errors. Now random errors are that is the arise that is introduced due to the variation in conditions. Variation in condition while performing the experiment. Experiment perform करताना condition vary झाल्यामुळं हे error काय होतात ते arise होतात. मग for example while doing the experiment here the temperature also changes sometime. Due to that is such a error is introduced. It is the random error. Also while performing the experiment of a gas any gas that is the here gas may change pressure of a gas may change त्याच्यामध्ये प्रेशर चेंज होऊ शकतं गॅसचं मग त्यामुळे सुद्धा एरर काय होऊ शकते इंट्रोड्यूस होऊ शकते. आणि नंतर आणखी while performing the experiment voltage may be fluctuate that is voltage does not remain the constant. voltage constant राहत नाही म्हणजे ऑन द बेस ऑफ इलेक्ट्रिसिटी आपल्याला
इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस यूज करायचं असेल त्यावेळेस व्होल्टेज फ्लक्च्युएट होत असेल, कॉन्स्टंट नसेल राहत, तर मग रीडिंगमध्ये काय येणार आहे, एरर येणार. म्हणजे मग आता ह्या टाईपचे जे एरर आहेत त्याला काय म्हणतात ते रॅन्डम एरर्स. मग आपण सिस्टमॅटिक एरर मिनिमाइज करू शकतो, रॅन्डम एरर सुद्धा काय करू शकतो आपण, मिनिमाइज करू शकतो. पण ह्या रॅन्डम एरर आपल्याला कम्प्लिटली अवॉइड करता येत नाही. मग मिनिमाइज करण्यासाठी काय करायचं, लार्ज नंबर ऑफ रीडिंग घ्यायचं, टेकिंग द लार्ज नंबर ऑफ रीडिंग अँड टेकिंग द ॲव्हरेज व्हॅल्यू. दॅट ॲव्हरेज व्हॅल्यू it gives the that is the true measurement, that is the accurate measurement. We come to closer to the true measurement. ट्रू मेजरमेंटची आपण जवळपास जाऊ ॲव्हरेज व्हॅल्यू घेतल्यानंतर. मग हे आपल्याला एरर काय करायच्या, मिनिमाइज करायच्या, म्हणजेच एस्टिमेशन ऑफ एरर पाहायचं आहे. आणि आणखीन ह्या एरर काय, पॉझिटिव्ह, इट मे बी पॉझिटिव्ह और इट मे बी निगेटिव्ह, म्हणजे इट इज इन वन डायरेक्शन. ह्या टाईपच्या काय आहेत एरर्स आहे. म्हणजे फिजिकल क्वांटिटीमध्ये जे काय डिफॉल्ट येत आहे त्या डिफॉल्टला काय म्हणतात ते एरर. आपण एरर पाहिलं आणि आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एस्टिमेशन ऑफ एरर पाहू.